काळ नावाचा दिग्दर्शक समोर बसून खाणाखुणा करू लागलाय. इतके दिवस सुरू असलेल्या भारत परिक्रमा नामक या दीर्घांकाचा पडदा पडण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. काही किलोमीटर, मीटर, इंच, सेंटीमीटर, मिलीमीटर. पडदा सरकत जाणाऱ्या त्या प्रत्येक क्षणासोबत माझी सारी रंध्र अधिक एकाग्र होत जावं. पडदा पडेल त्यावेळी माझं मन टाळ्यांची आस, कौतुकाची थाप, सन्मान, स्तुतिसुमनांची अपेक्षा असल्या विकारांनी कलुषित न होवो. मनाला दिवसांच्या कर्तृत्वाचा, किलोमीटरच्या आकड्यांचा वृथा अहंकार मिरवण्याचे व्यसन न जडो. लहानपणी पंडित शिवकुमार शर्मांची एक जाहिरात यायची टीव्हीवर. त्यात शेवटी त्यांचं वाक्य असायचं, इसका इंतजार न करो कि लोग तालियां बजाए, इसका इंतजार करो कि लोग तालियां बजाना भूल जाए. मनात कोरलं गेलेलं हे वाक्य अजूनही मार्गदर्शन करतं. पडदा पडेल तेव्हा 2 क्षण मला नम्र होण्यासाठी हवे, त्या साऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, ज्यांनी मानसिक आरोग्याविषयीचा संदेश अधिक प्रभावी होण्यासाठी सहाय्यकाची भूमिका उत्तम वठवली. त्या साऱ्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग यशस्वी होणं शक्य नव्हतं. ते सारे सहकलाकार, सहप्रवासी यांच्यामुळे हा प्रवास खूप आनंददायी झाला. Uns geht's gut. Wir verlieren nicht den Mut. ही परिक्रमा करताना आम्ही काही नियम स्वतःसाठी घालून घेतलेले, कारण स्वयंशिस्तीशिवाय कोणतंही कार्य यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवसासाठी निघताना आणि पोहोचताना घाई करायची नाही, हा पहिला नियम. तोच आता सांगता करतानाही लागू आहे. आनंदाने किंवा दुःखाने अतिभावनिक होणं टाळलं. म्हणूनच आता समाप्तीच्या जवळ असतानाही मी शांत आणि संयतपणे पेडलिंग करू शकतोय. इतरांसाठी कदाचित हा खूप आनंदाचा, गौरवाचा असा क्षण असेल. मला त्या भावनांचा निश्चितच आदर आहे, पण माझ्यासाठी हा जास्त जबाबदारीचा आणि नम्र करणारा क्षण आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान जो एक संयम बाळगला तो शेवटपर्यंत आणि प्रामाणिकपणे टिकवण्याचा क्षण आहे. या प्रवासात असंख्य चुका झाल्या असतील, अनेकांना जाणते अजाणतेपणी दुखावलं असेल. त्या साऱ्यांची मी मनपूर्वक क्षमा मागतो. ही परिक्रमा म्हणजे IPH या संस्थेच्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील 25 वर्षांच्या अथक कार्याला एका सामान्य कार्यकर्त्याचा सलाम आहे. हा प्रयत्न चुकूनही परिक्रमा या शब्दातल्या रीवरची वेलांटी सरकून पराक्रमी असा मीचा इगो सुखावणारी संकुचित होऊ नये हीच प्रार्थना. या प्रवासात हातून काही भरीव घडू शकलं असेल तर त्याचं सारं श्रेय संस्थेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं, तुमच्या साऱ्यांच्या प्रेमाचं आणि सहकार्याचं आहे. इदं न मम याचं भान राखत प्रवास पुढे सुरूच राहील.